हिंदू धर्मात सर्वात मोठा सण कोणता असेल तो आहे दिवाळी. दिवाळी म्हटली की खरेदी अगदी सरळ हाताने केली जाते. दिव्यांची रोषणाई करून परिसर अगदी आनंददायी केला जातो. दिवाळी म्हटले की आणखी एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण होते, ती म्हणजे दिवाळी बोनस. पण दिवाळी बोनस म्हणजे काय? ती कोणी सुरू केला? कशी झाली सुरुवात? कोणी मिळवून दिला? याचा सोयीस्कर विसर आपल्याला पडलेला दिसतो. लाखो कामगारांना दिवाळी बोनस मिळवून दिला तो विश्वज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना अगदी गुलामाप्रमाणे कामावर वागवले जात होते. कामाच्या वेळा निश्चित नव्हत्या. 12 ते 16 तास काम करावे लागत होते. ब्रिटिश काळात अगदी गुलाम म्हणून कामगारांना वागवले जात होते. ब्रिटिश काळात भारतीय कामगारांना मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती. आठवड्याच्या पगार नियमानुसार एका वर्षात 52 आठवडे येतात आणि त्याप्रमाणे कामगारांना वर्षाला एकूण 52 पगार मिळत होते. ब्रिटिश सरकारने आठवड्याच्या पगाराऐवजी महिन्याला पगार देण्याची पद्धत सुरू केली. इंग्रजांच्या पगार नियमानुसार 4 आठवड्याचा एक महिना धरला तर एका वर्षाला 13 पगार मिळायला हवेत. पण असे न होता एका वर्षात फक्त 12 पगार मिळतात, म्हणजे एक पगाराची लूट सरकार करत होते. हे कोणाच्या लक्षातही येत नव्हते. ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली. त्यानंतर बाबासाहेबांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारशी पत्रव्यवहार केला आणि या गोष्टीची जाणीव सरकारला करून दिली आणि एकूण 13 पगार वर्षाला मिळायलाच हवेत अशी मागणी केली. नाही दिल्यास आंदोलन करणार असल्याचे डॉक्टर बाबासाहेबांनी कळवले. त्यानंतर ब्रिटिश सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्राची दखल घेत कामगारांना 13वा पगार म्हणजे आत्ताचा बोनस कसा देता येईल याचा विचार करावा लागला. तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी सरकारला काही सूचना केल्या. त्यामध्ये बाबासाहेबांनी सुचवले की भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, हा 13वा पगार म्हणजेच आताचा बोनस दिवाळीला देण्यात यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला पत्रव्यवहार आणि केलेल्या सूचना यांचा विचार सरकारला करणे भाग पडले. शेवटी 30 जून 1940 रोजी भारत सरकारला बोनस कायदा लागू करावा लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही एका जातीसाठी किंवा धर्मासाठी कार्य न करता सर्व भारतीयांसाठी मोठा लढा उभारला. डॉक्टर बाबासाहेबांनी घेतलेल्या कष्टामुळे, त्यांच्या परिश्रमामुळे आज आपणास दिवाळी बोनस मिळत आहे याची